आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, आईचं हे वैशिष्ट्य असतंय. ती घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. हजारो माणसं मिळतील आयुष्यामध्ये, पण हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा कधीही मिळणार नाहीये. ढगाच्या आड गेलेला सूर्य दिसेल, पण माती आड गेलेली आई दिसेल का? कधीच दिसणार नाही. म्हणून तुम्ही कितीही शिकलात ना, कितीही मोठे झालात ना, पण आई बापाच्या आशीर्वादाशिवाय सगळं काही व्यर्थ असते. जी आई तळ हाताच्या घोडाप्रमाणे आपल्या लेकरांचा सांभाळ करत असती, आपल्या दरवाजा समोर जोपर्यंत आई बसलेली ती श्रीमंती, आपला बाप बसलेला आहे तोपर्यंत श्रीमंती. आई गेल्यावर कोणाला दाखवायची होती श्रीमंती? कारण जीवनामध्ये त्या लेकरावरती एवढं प्रेम करत असती ती आई, एवढं प्रेम करत असती, इतकं प्रेम करते ती आई, निरंतर म्हणजे कायम प्रेम करणारी आई असते. जे सुखासाठी कराल ना त्याच्यात आनंदच मिळेल असं नाही, पण जे आनंदाने कराल ना त्याच्यात सुख नक्की मिळणार आहे. हे आयुष्य म्हणजे एकेरी मार्गाप्रमाणे असतं, मागं वळून बघता येतो पण मागं जाता येत नाही. म्हणून या आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जीवन खूप सुंदर आहे. जीवनामध्ये या जगामध्ये तोच सगळ्यात मोठा आहे ज्याच्याकडं अन्नासोबत भूक आहे, आथुरणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि आपल्या वंजळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच जीवनामध्ये सगळ्यात मोठा आहे.